लोणी कसं तयार करायचं ते पाहूया। मी दुधाची साय ही जमा केलेली आहे आणि आपण साय अगोदर एकत्र करून ठेवली की आदल्या दिवशी आपण फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि त्याचं लोणी कसं करायचं ते पाहूया। ह्या चमच्याने अशी साय काढायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची। हे असं टाकून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, कमी पण नाही आणि जास्त पण नाही, हे पहा। आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं। पहा हे फक्त 3 मिनिटच फिरवलं मी, पहा किती छान लोणी निघलेलं आहे। असं करून हे सगळं ही साय आहे ना ती सगळी काढून घ्यायची अशी फिरून। असं एका कडेला ठेवायचं। असं करून सगळी साय मिक्सरमध्ये फिरून घ्यायची। सगळं हलवून झालेलं आहे, हे असं करून घ्यायचं आणि हे उरलेलं हे जे पाणी आहे ना ते ओतून घ्यायचं एका भांड्यामध्ये। परत याच्यात चांगलं पाणी टाकायचं। असं करून हे जे व्हाईट आहे ना ते सगळं काढून टाकायचं। लोणी पटकन होतं आणि चवीला पण छान होतं। माझी आई सासूबाई पण असंच करत होत्या, लोणी पूर्ण धुवून घ्यायचे स्वच्छ आणि शक्यतो ते संध्याकाळीच ठेवायचं फ्रीजरमध्ये ती साय साचलेली आणि सकाळी हलवायचं। माझी आई आणि सासूबाई त्या संध्याकाळी कधीच लोणी हलवून देत नव्हत्या, ते म्हणायच्या चांगलं नसतं, म्हणून मी शक्यतो सकाळीच हलवते। आणि फ्रीजमध्ये ठेवलं की लोणी पटकन असा गोळा तयार होतो मिक्सरमधून काढल्या, म्हणून आदल्या दिवशी फ्रीजमध्येच ठेवून द्यायचं ते सगळं। हे पहा असं पाणी निघलेलं आहे, हे पण ओतून घ्यायचं सगळं। हे पाणी पण असं ओतून काढायचं सगळं। पहा सगळं व्हाईट निघलेलं आहे। लोण्याला चव पण छान येते। पहा हे असं कडेला करायचं कानुडं आणि असं दाबू घ्यायचं। मग हे जे राहिलेलं पाणी आहे ना त्यातलं ते सगळं असं निघतं आणि कडेला येतं। असं 2 मिनिटासाठी असंच करून घ्यायचं। आपलं लोणी पटकन होतं मग हे पाणी अगोदर काढल्यामुळं। गॅसवर ठेवलेलं आहे, गॅस मी फुल केलेला आहे। असं 2-3 मिनिटासाठी ठेवायचं, ते लगेच असं वितळलं जातं। घरी केलेलं तूप आहे, हलवून केलेलं आहे ना आपण, तर हे पूर्ण आपलं असं ओरिजिनल आहे, त्याच्यात काही असं मिक्स नाही। जी भेसळ म्हणतोत ना ती भेसळ नाही आहे। तुम्ही दुधाचं पण असंच ठेवून लोणी काढू शकता। म्हणजे माझ्याकडं दूध भरपूर होतं, तिची साय निघते म्हणून मी त्याचं करते। कारण दूध जर छान असलं ना तिची पण तूप निघतं। असं हलवायचं। पहा थोडंसं राहिलेलं आहे, नाही तर हे लोणी सगळं वितळलेलं आहे। हे काय पूर्ण असं वितळले, थोडंसंच राहिलेलं आहे। असं मध्ये थोडंसं हलवायचं, खाली लागलं काय पाहायचं, पण शक्यतो लागत नाही आहे तरी पण हलवायचं। कारण मग जर लागलंच तर जळकट वास येईल, परत म्हणतात ताईंनी व्हिडिओ असा कसा टाकलाय, म्हणून शक्यतो असं 2 किंवा 5 मिनिटासाठी असं थोडंसं हलवून घ्यायचं। असं हलवायचं। पहा तूप आपलं तयार झालेलं आहे, फक्त अजून 2 मिनिटासाठी ठेवायचं, कारण असं फेसाळलेलं आहे। तूप तयार झालं की लगेच असं वरती येतं, फेसाळल्यासारखं होतं, मग कळून जायचं की ही तूप आता तयार झालेलं आहे। आणि माझ्याकडं नागिनीचे पानं येतं, मी हे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले येतं। हे पहा
मी बगीच्यातच लावलेले आहेत, तर मी हे आता याच्यात टाकून देणार आहे. आता मी गॅस पण बंद केलेला आहे. तुमच्याकडे जर नागिनीचे पानं नसेल तर तुम्ही तुळशीचे पानं टाकू शकता, किंवा हिरवी विलायची किंवा लवंग पण टाकू शकता. याच्यातलं एकच टाका म्हणजे, कारण याला शेंट खूप छान येतो. पहा आपलं तूप तयार झालेलं आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. मी याच्यातले पानं काढून घेतलेले आहेत. पहा आता हे 5 ते 10 मिनटं असं थंड होऊन द्यायचं आणि मग डब्यामध्ये ओतून घ्यायचं. पहा किती कलर सुंदर आलेला आहे, सेंट पण छान आलेला आहे. आता हे आपण गाळून घेऊया. हे डब्यामध्ये एक चाळण ठेवली डब्यावर, आणि हे पहा किती सुंदर तूप निघलेलं आहे. भेसळ पण नाही आणि ओरिजिनल आहे. बाजारातलं 2 चमचे खातो ना, आपलं घरचं 1 चमचा खाल्लं तरी खूप छान आहे. असं हळूहळू वाटायचं, मग ते जे खालचं आहे ना ते तसंच राहतं. लोणी धुवून घेतलं की जास्त निघत नाही त्याला. मग आपलं तूप तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका.